नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। व्लॉग बनवण्याचं कारण ते तुम्हाला समजलं असेल, थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल व्लॉग का बनवतोय आपण आणि आपण चाललेलो आहे कुठे। इडल्या खायच्या आपण चाललेलो आहे ते इडली थांबणार आहे, आपल्या ब्लॉगची सुरुवात होते तो आता इडली बिडली बोलतो। हे बघा, खरं सांगतो आम्हाला निघायचं होतं 9 वाजता ना, आता वाजलेत 9:46 म्हणजे आपण किती लेट झालेलो आहे। आमच्याकडे आता टास्क आहे का आम्हाला 1 तासाच्या आत पोहोचायचे, कारण की आमची मूवी आहे 11:30 आमची मूवी आहे। आता बघूया किती वाजता पोहोचतो, पण 1 तासात 100% पोहोचू। काय वाटतं शुभम तुला? घंटा नाही पोहोचणारच। आता मी तुम्हाला दाखवतो, अजून 2 जण यायचे आहेत। आता आम्ही आलो इथे 4 जण, राहुल, आम्ही, शुभम आणि आकाश, आम्ही असे 4 जण आहेत। आता आम्ही जाऊ मस्त विवाना मॉलला जाणार आहे। आता आमच्या इथून पनवेल वरून तर ठाण्याला जायला, विवाना मॉल ठाण्याला आहे, तर 1 तास लागतो। तर आता बघू दे आम्ही 1 तासात पोहोचतो का 1 तासने जास्त लागतो, पण आम्हाला 1 तासाच्या आत पोचायचे। तर बघूया आता आम्ही पोचतो का नाही ते। आता भेटूया डायरेक्ट पुढे। 1 hour later. गाडी आपण एकदा आणलेली पुढून लावली ना, वंडर मॉलला ती बॅटी बिटी घेऊन कुठे चालले? आपल्या बॅटी तशीच आहेत। आता आम्ही पोहोचलेलो आहेत विवाना मॉल। आता आम्ही आमची गाडी पार्क करू। इथं पार्किंग आहे, इथं खाली पार्किंग आहे। गोल फिरून लागतंय चला पटकन शोय अशा तऱ्हेने अर्धा तास आपलं जाईल। खोलतोय याला मग चेक करतात। थांब दीदी गाडीमध्ये खोल तुझ्या आता ती डिक्की काय बोलते? डिक्की कशी खोलतात ते तिला माहिती का नाही? आता पेट्रोलच्या इथं वाकलेली तो उतरला भाई। अरे त्यांनी बंद केला पेट्रोलचा आता पेट्रोलचा बंद करला, उतरलाय। अरे खोल जाऊन माग डिक्की। अरे म्हातारा का काय तो पण खोलतोय तो तिथंही जास्त तिथं टू व्हीलर तिकडून आहे ना यार, नल्ल्यानी इकडून काय टाकले तिकडून ही टू व्हीलर तिथं भाई। आम्हाला टाइम नाही पटकेन ना, तो आपण मिस नाही करायचा। चॉकलेट देतील का आतमध्ये रे? 11-10 चॉकलेट नेऊन देतील का? टी-शर्ट टाक पहिले। डंट ना चड्डी टाक ना, अंडरपॅन्ट मध्ये टाक। आता आम्ही गाडी पण पार्क करून आता चाललेलो वरती मॉल मध्ये, आणि तिथून जाऊ आम्ही थिएटर मध्ये। आम्ही आलेलो आहे बघा, ते किती गर्दी आहे। पुष्पा बघणार, काही फॅन्स आम्हाला भेटलेले ते आमचे फॅन्स। काय फॅन्स भेटलेत माझे। तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं। आता एंट्री चालू झालेली, आम्ही जातो आता डायरेक्ट। खूप झालेले लेट, आता त्यात आम्ही जाणार थेट, कारण की पुष्पा करते आमचा वेट। वा वा वा, टाळ्या। आम्ही आलो होता, आता पुष्पा बसायला बघलो। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। आम्ही आता आमच्या सीटवर बसलेलो, आतमध्ये येऊन आमच्या सीटवर बसलेलो आहे। आम्ही बोलतोय ना, थांब ना, आमच्या सीटवर बसलेलो आहे। आता आम्ही आलेलो IMAX 2D मध्ये ना रे। IMAX 2D म्हणजे दरवेळेस जातो त्याच्यापेक्षा ही मोठी स्क्रीन आहे, जास्तच मोठी स्क्रीन आहे। डायरेक्ट डोळे पण मावत नाही एवढी मोठी स्क्रीन आहे। तुम्हाला मी स्क्रीन दाखवतो, स्क्रीन हे बघा, एवढी मोठी स्क्रीन आहे, कॅमेऱ्यात पण बसत नाही, पण आता बसली, कारण की आपल्याकडे आहे वाईड अँगल। या हे बघा, ऍड लागलेली आहे, ही ऍड लागलेली आहे। ऍड बारीक आहे, ऍड बारीक आहे, थांबा, हे 35% ऑफ। अरे हे काय होतंय भाई? क्यों हिला डाला ना? इतना डीप काय को बन रहा है? कौन है तो यार? नाम क्या है तेरा? हा ना, हेच पहिले वाटलं स्पायडरमॅन आलाय। आता झालता इंटरव्ह्यू, का बोलतो तर त्याला अर्धा पिक्चर संपला, मग सुसू करायला गेलो आम्ही। इंटरवल झालता, नंतर आम्ही सुसू करायला गेलो। सुसू करून परत येऊन आमच्या सीटवर बसलेलो आहे आम्ही। हे बघा, इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत। हे लास्टला कोण आहे रे? हातकर इकडं डायरेक्ट
इकडून तर लास्ट पर्यंत आमचे सीट आहेत. एकूण आम्ही 6 जण आहेत. 6 आता अर्धा संपलाय, अर्धा बाकी आहे पिक्चर. तर तो पण बघू. मग संपला का पिक्चर मग खाली जाऊ, बघू काय आवडलं ते घेऊ, नाही तर डायरेक्ट घरी. थांबायचंच नाही कुठं, डायरेक्ट घरी. बघू आता जे होईल ते होईल. आता पिक्चर चालू होईल. सगळी पब्लिक चाललेली आहे घरी. हे बघा मी तुम्हाला पब्लिक दाखवतो किती होते. एकदम मागून दिसत असेल तुम्हाला, पण बॅक कॅमेरात दाखवतो. थांबा. अर्धी तर गेली पब्लिक, पण अर्धी पब्लिक तर गेली घरी. आता आम्ही पण जातो बाहेर. लगेच नाही. मग आता काय दाखवणार काय नाही. आता संपलेला पिक्चर आहे. आता डायरेक्ट बाहेर मग काहीतरी खरेदी करू. आता आम्ही मूवी बघून पूर्ण संपलेली मूवी आम्ही आलो खायला. थोडं खातोय आम्ही. 3 बर्गर घेतलेले, 3 मध्ये 6 हिस्से गेले आम्ही, कारण की बाहेर जाऊन जेवणार आहेत आम्ही. हे टाइमपाससाठी. आम्ही आता आपण कारण हे दोघांचा पहिली मूवी होती अशी, म्हणजे थिएटरला येऊन त्यांनी बघितले. त्यांचा एक्सपिरियन्स विचारू. सांगा रे कशी वाटली तुम्हाला मूवी? तोंडाने बोला ना. कशी वाटली? एक नंबर होती. काय नाही, पहिल्यांदा आजचा एक्सपिरियन्स घेतला, मस्त होता. तुला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतं? मजा आली. पैसा वसूल काय? पैसा वसूल झाला. 1000 रुपयाचं तिकीट, पैसा वसूल. आवडतं लोक. वरून आम्ही खाली आलेलो डायरेक्ट पार्किंगमध्ये. आता पार्किंगमध्ये जाऊ आम्ही डायरेक्ट आमच्या गाडीकडून गेल्यानंतर डायरेक्ट मग इथं जेवायला जायचं बाहेर. हे जेवू आणि मग निघू. एका ठिकाणी जायचं आपल्याला, त्या ठिकाणी निघू. बघूया कसा होतोय कसा नाही प्रवास. तुम्हाला आता दाखवतो डायरेक्ट गाडीकडे. डायरेक्ट गाडीत बसल्यानंतर डायरेक्ट तिकडे याच्या इथे काय बोलतात जेवायच्या इथे जवळच आहे इथं. तो पण रस्ता बघायला लागेल नाही. बघूया आता. चला भेटूया तिकडे. गाईज आम्ही फसलेलो पार्किंग मध्ये. आम्ही वरती होतो तर आम्हाला बाहेर जायचं, तर आम्ही आलोय इकडं खाली, अजून खालच्या पार्किंगला आलोय. म्हणजे आपण यांना विचारू. थांबा कुठे एक्झिट करायचं, कुठे यांना विचारू. एक्झिट कुठून आहे? तिकडे बरोबर नाही रे. इथं भूलभुलैया आहे. अरे गाडीत भेटत नव्हती. इथे येतो का? तिकडं पुढे तिकडं कापूर बावडी. आपल्याला काय यायची स्ट्रेट का? गाडी कुठे आहे पार्किंग? तिथे देणार आहे. रुक जाओ. येलो प्लेट. याच्या गावात वॅगनर. थांबतच नाही. दोन टाकायचे गाडी. हॉटेलची पार्किंग एवढी गाड्या टाकलेल्या. आता आम्ही घेतलेली चिकन क्रिस्पी. ते आम्ही खातोय. मस्त लागतंय चिकन क्रिस्पी. हे बघा. बघ आता आलेला आमचा केपचा राईस आम्ही खात आलो. बघा केपचा एक नंबर राईस लागतो. केपचा राईस हा मला वाटतं चायनीजमध्ये मोडतो हा केपचा राईस. हां चायनीजमध्येच मोडतो. तुम्ही पण एकदा आलं ना खाऊन बघा. मधला केपचा राईस एक नंबर लागतो. हा थोडा फिका आहे आमच्या इथला. हा थोडा फिका आहे आमच्या इथला. बाहेर भेटतो तुलिपला. लांब आहे. पनवेलवरून आम्ही खर्डीला जातो डायरेक्ट खायला. एवढा असतो का रे? पनवेल बोललो. 3 hours later. आम्ही
सगळीकडून खाऊन पिऊन सगळीकडून निघून आता आलेलो आहे. आता कल्याण इथे आलेलो आहे. उलटा फिरून जरा आम्ही फिरून जाणार आहे. असा फिरून जा आम्हाला मजा येते फिरण्यासाठी, त्यामुळे आम्ही फिरून जा. आता कल्याण इथे थांबलेलो आहे आम्ही चहा पिण्यासाठी. आता आम्ही चहा वगैरे पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू. बघा आमची पब्लिक इथे बसलेली आहे. बघा इथं बसलेले आम्ही बसलेलो आहे. चहा प्यायला बसलेलो आहे. आता चहा येईल आमचा. दिली का ऑर्डर नाही दिली. मजा आलं. माझा आता चहा आलेला आहे. मी तर चहा घेतलाय. यांनी लस्सी घेतलेली आहे. यांनी पण चहा घेतलेला आहे. यांनी लस्सी या सगळ्यांनी लस्सी. फक्त शुभमने मीच शुभम आणि मीच फक्त चहा घेतलेला. आता चहा पितो आम्ही. चहा एवढा गरम आहे ना का तुषारकडे द्यायला लागेल प्यायला. चहा एवढा गरम आहे ना तर तुषारकडे द्यायला लागेल प्यायला. त्याला लई सवय आहे गरम वस्तू घ्यायची म्हणजे चहा वगैरे. चहा म्हणजे चहा हे चहा वगैरे. दुसरं दूध जाम आवडतं त्याला. अरे गरम दूध गरम दूध ना. तुम्ही हसता का असे. गरम दूध बोलले तुम्हाला काय असेल तर. गरम दूध आहे. गरम चहा आहे. आता तो चहा पितो आम्ही. हे जाम हसतात. वेगळा अर्थ करतो. तुम्ही त्याकडे लक्ष नका करू. कट होईल ते कट. यांनी लस्सी आहे ना खूप मोठा स्कॅम झाला. यांनी लस्सी मस्त घेतले. यांना वाटलं असं लस्सी असेल 40 रुपयाची, जास्तीत जास्त 50 रुपयाची. ती लस्सी आहे बघा किती. एक लस्सी आहे 120 रुपयाची आणि यांनी घेतल्यात 4 लस्सी. त्याच्यात पण आहे पार्सल घेतले बघा. पार्सल घेतले संपले नाही त्यामुळं 4 लस्स्या झाल्या डायरेक्ट 480 रुपये ना बाबा. आणि एकूण बिल झालंय आमचा 604 रुपये. 604 रुपये म्हणजे काय झाला. लय हाऊस होती तुम्हाला प्यायची. लय हाऊस होती प्यायची. कसं वाटतं मग आता. लस्सी बाहेर निघाला एक जण अजून मूवी बघितली. हा एकाचं तिकीट आला असता. पुरा मागे काय नाही. आता भरा बिल काय नाही जाऊ द्या. आता आमच्या इथं चहा वगैरे पण पिऊन झालेला आहे. आता आम्ही इथून निघतो डायरेक्ट घरी. आणि आपला जो ब्लॉगचा एंड आहे तो इथेच करतो मी. काय की घरी जाऊन मला नाही वाटत एनर्जी असेल की तिच्या वेळेला हे काय लागलंय. नाही हागलाय कबूतर हागलाय. आता घरी जाऊन एनर्जी असेल मला तर वाटत नाही एवढी. त्यामुळे आपला ब्लॉगचा एंड इथेच होणार आहे. त्यामुळे आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय. चला बाय बाय करा. बाय बाय करा. काय म्हणणे जाता जाता तुम्हाला काय सांगायचे पब्लिकला. 600 रुपये बोला. हे बघा लस्सी बघताना मेनू कार्ड बघा. हे सांग हे सांगायचं यांना असं. पण मी बोलून दाखवलं तुम्हाला. लस्सी बघताना मेनू कार्ड बघा. लस्सी ऑर्डर करायची आधी ते काय पण असो. पण तरी पण आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बोला रे. फुल एनर्जी गेलेली यांची. फायदा नाही. तुम्ही ब्लॉग बघाल तुम्हाला मजा वाटेल पण एंडिंगला तुम्ही पांबाल. त्यामुळे बाय बाय.